सकळ जन भवाचे आथिले वैभवाचे, जीवलग मग कैचे चालते हेची साचे, विलग विषम काळी सांडिती सर्व भाळी, रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. श्रोते हो, करुणाष्टकाच्या या 12व्या श्लोकात समर्थ रामदास आपल्या जीवनात नेहमी अनुभवाला येणाऱ्या एका सत्य परिस्थितीचे कथन करीत आहेत. असतील शीते तर जमतील भूते या उक्तीचा प्रत्यय आपल्याला नेहमी येतो. जोपर्यंत एखाद्याजवळ पैसा आहे, मान मरातब आहे, तोपर्यंत त्याच्या भोवती त्याचे मित्र, त्याचे सगळे सोयरे त्याच्या बरोबरीने या चांगल्या स्थितीचा लाभ घेतात. पण लक्ष्मी चंचल असते असे म्हणतात. त्यामुळे हे वैभव, ही प्रतिष्ठा फार काळ टिकत नाही. अशा कठीण परिस्थितीत खरे तर आप्तस्वकीयांनी साथ दिली पाहिजे, पण तसे होत नाही. कारण सुख के सब साथी दुख में ना कोई हाच जगाचा नियम आहे. इथे वाल्याचा वाल्मिकी कसा झाला ही गोष्ट आठवते. वाल्या जेव्हा लोकांना लुबाडायचा आणि ते सर्व धन घरी न्यायचा, तेव्हा त्याची पत्नी आणि मुले त्या धनावर अधिकार गाजवायची. वाल्याला असं वाटत होतं की मी हे सर्व मुलाबाळांसाठी तर करतोय. पण त्याच्या भ्रमाचा भोपळा एके दिवशी फुटला. नारद मुनींनी त्याला हे लुटारूचं काम सोडून सन्मार्गाला लागायला सांगितलं. तेव्हा मोठ्या अभिमानाने त्याने सांगितलं की बायको आणि मुलाबाळांना सुस्थितीत ठेवणं आणि त्याचं पोषण करणं हे तर माझं कर्तव्यच आहे आणि म्हणूनच मी हे काम करतो. तेव्हा नारदांनी त्याला सल्ला दिला की तू घरी जाऊन पत्नीला आणि मुलांना विचार की ते तुझ्या पापात सहभागी व्हायला तयार आहेत का. तेव्हा त्याला ते पटले आणि त्याने घरी जाऊन खरोखर पत्नी आणि मुलांना हा प्रश्न विचारला की मी तुमच्यासाठी हे सगळं वाईट कृत्य करत आहे, तुम्हाला सुख लाभावं म्हणून मी इतरांचा पैसा लुटतो आहे. मला जर पाप मिळालं तर तुम्ही त्यात सहभागी होणार का. तेव्हा त्याने ठामपणे आम्ही तुझ्या पापात भागीदार नाही असे सांगितले. तेव्हा कुठे त्याचे डोळे उघडले आणि रामनामाचा अखंड जप करीत वाल्याचा वाल्मिकी झाला. श्रोते हो, या जगाचा हाच नियम आहे. रामदासांना जीवनातील हे दाहक सत्य माहीत असल्याने ते म्हणतात की या संसारातील म्हणजे भवातील सर्व जन म्हणजे आप्तेष्ट हे वैभवाच्या वेळी माझ्याबरोबर आहेत, पण जेव्हा विषम परिस्थितीमध्ये म्हणजे उलट विपरीत परिस्थिती झाली, दारिद्र्य आलं, तर हे सर्वजण मला सांडून जातील, सोडून जातील. तेव्हा हे रामा, अशा विषम काळी आणि अंतकाळी तूच माझा सुखदाता आहेस, तूच माझा त्राता आहेस. आणि म्हणून ते म्हणतात, सकळ जन भवाचे आथिले वैभवाचे, जीवलग मग कैचे चालते हेची साचे, विलग विषम काळी सांडिती सर्व भाळी, रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. जय जय रघुवीर समर्थ.